नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। गावाकडे गेलं तेव्हापासून गावाकडची व्हिडिओ अपलोड करते। तर ह्याही व्हिडिओमध्ये आज नवीन पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते म्हणजे मेथीचा ठेचा। ते इतका चविष्ट लागतो ना, खूपच मस्त। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ते गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकले। त्याच्यानंतर मी जिरे टाकलेत अर्धा चमचा आणि लसूण आपल्याला खूप जास्त टाकायचा आहे। तर इथे एक लसणाचा गड्डा जो असतो तो मी घेतलेला आहे। ते आपल्याला मस्त ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला फिरवून पण घेऊ शकता तुम्ही। ते टाकून घ्यायचे आपल्याला। लसूण छान परतून घ्यायचे तेलामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा। तर बारीक चिरून कांदा मी घेतला होता, ते कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा पण लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। पाहू शकताय कांदा छान परतला गेलेला आहे। त्याच्यानंतर इथे मी जे सुकं खोबरं असतं ते खलबत्त्यात ठेचून घेऊन ते टाकलेलं आहे। सुकं खोबरं पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हिरवी मिरची मी खलबत्त्यात ठेचून घेतली होती, भाजले वगैरे काहीच नाही, असंच खलबत्त्यात ठेचून घेतली होती, ती आपल्याला टाकायचं आहे। मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता। आता मिरची पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मिरची, खोबरं, कांदा वगैरे छान सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय किती छान परतल्या गेलेलं आहे। त्याच्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्येच टाकून घ्यायचं आहे, म्हणजे छान परतल्या जाईल। पाहू शकताय शेंगदाण्याचं कूट ओबडधोबड वाटून घेतले, जास्तही बारीक वाटून नाही घ्यायचं। तर शेंगदाण्याचं कूट पण छान मिक्स झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मेथी। तर मेथी मी शेंडा मेथी अशा प्रकारे घेतलेली आहे, जास्त देठ वगैरे नाही घेतलेली, त्याचं पानं घेतलेले आहेत। आणि ते पानं आपल्याला छान बारीक कापून घ्यायचे आहेत। पाहू शकता मी बारीक कापून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला धुवून स्वच्छ टाकायचे आहे। तर पाहू शकता मी ते टाकलेली आहे। आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। अगोदरच खूप जास्त मेथी दिसते म्हणून लगेच मीठ टाकायचं नाही। अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर तेलामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय छान मिक्स करून मी मीठ टाकून घेतलेलं आहे। आपला ठेचा रेडी झालेला आहे, किती चविष्ट झालेला आहे। तुम्ही या ठेच्याला भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही सर्व करू शकता। तुम्ही जर वरण भात चपाती केलं तर ठेचा हे साईडला करू शकता। खूप छान झालेला आहे। आता मेथी बाजारात खूप जास्त प्रमाणात येत आहे, तेव्हा तुम्ही हा ठेचा नक्की एकदा ट्राय करायला पाहिजे। तर नक्की एकदा ट्राय करा, कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज सबस्क्राईब करा। बाय बाय।